मस्तपैकी असं अथांग असं समुद्र किनार छान वाटतं. एकंदरीत बोटीचा प्रवास ही आमची सगळी मित्रमंडळी बसलेली आहेत. एकंदरीत तर मित्रांनो चांगल्याच कामाची सुरुवाती गणपतीच्या नावानच करीत असता. गणपती बाप्पा चला मित्रांनो आधारमुळे आहेत ना ही समोर दिसतात ती तिला आपण लाल कांदा म्हणतो. हिला म्हणतो रायझोफोरम मिक्रोनाटा. तर हिचे मुळांची ठेवण बघा कशी आहे की ह्या मुळांच्या ठेवणीमध्ये खेकडे कोळंबी मासे मस्तपैकी लपायला त्यांना जागा मिळते आतमध्ये आणि त्याच्यामुळे चांगली वाढ ह्या ठिकाणी होते. त्यांच्यापैकी जंगल आहे पाण्याखाली ते फक्त स्कुबाने तुम्हाला बघता येईल किंवा आता आम्ही स्नॉर्केलिंग चालू करतोय. पुढच्या वर्षी आमचं स्नॉर्केलिंग चालू होईल. त्या खडकाच्या ठिकाणी आपण लोकांना पर्यटकांना उतरून त्यांना ते रंगीबेरंगी मासे आणि तिकडची प्रवाळ वगैरे आणि विविधता आहे या ठिकाणची पाण्यामधली ती दाखवणार आहोत आपण. नवीन नवीन म्हणजे औषधी वनस्पती बरोबर त्यांचे उपयोग त्याचा म्हणजे हे आम्हाला माहिती नव्हतं पहिलं. बरोबर हे आता नवीन नवीन आम्हाला माहिती पडलं कशा कुठची वनस्पती कुठची कशासाठी वापरली जाते कशा पद्धतीचा वापर होतो. तारी साहेबांनी खूप छान माहिती दिली आणि खूप चांगला अनुभव. आपला दिवाळीला जो हे असतो नरकासूरचा तो इव्हेंट हे सर्व असं इथं पारंपरिक वाद्याने साजरा करतात. इतर भागात कसं एक उत्सव म्हणला का ते डॉल्बी पारंपरिक वाद्य नष्ट होत. पण कोकणाने प्रत्येक सण हे अत्यंत आनंदाने साजरे करतात. साधं लग्न जरी असलं तर त्या लग्नात पारंपरिक वाद्याने एवढं लग्न आली इतक्या आनंदी पद्धतीने होतं ना साजरं ते बघून असं वाटतं की आपल्याकडे पण असेल लग्न असावं. आमच्या भागात तसं नाही. नमस्कार मित्रांनो, मी गणेश आचरेकर लाईव्ह कोकणातली युट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप स्वागत करत आहे. तर मित्रांनो आज आपण ना तारामुंबरीत दिलं. तुम्ही म्हटलं असेल तारामुंबरीत त्या विठ्ठल मंदिरात दर्शनासाठी येईल असं. तर मित्रांनो आम्ही दर्शन तर नंतर करतलो परंतु लक्ष्मण तारी यांचा ना कांदळवन सफारी बोटिंग या ठिकाणी चालतं आणि खरोखर छान पद्धतीने म्हणजे कांदळवनाचे जेवढे प्रकार असतात तेवढे सगळे काय दाखवण्याचा प्रयत्न करतात आणि इत्तंभूत माहिती म्हणजे कांदळवनामध्ये जे प्रकार आहेत खाडीमधले मासे काय असतात लाळेमुळे कशा म्हणतात अशा विविध गोष्टी ना या माध्यमातून करतात. तर मित्रांनो तुम्ही नक्की या कांदळवन सफारीना भेट द्यावा आणि हा तारामुंबरीचा ब्रिज आहे त्या ब्रिजच्या खालीच हो बोटिंगचो ह्याचा म्हणजे साधारण त्यांचा नंबर मी तुमका देईन. साधारण फोन का केला तर कारण का भरती ओटीचो प्रकार बघूनच या ठिकाणी ही बोटिंग केली जातात. तर मित्रांनो नक्की तुम्ही या ठिकाणी या. तर आता आपण ही बघा कांदळवन सफारीसाठी जाणार आहोत. तर तुम्ही देखील या कांदळवन सफारीचा आनंद घ्यावा. आपली बोट तर इलेली आहे आणि सगळी आमची मंडळी तयार होता छानपैकी सगळी मंडळी आता बसलेली बाकीची मंडळी. तर चला मित्रांनो सगळे बघा गायत्री आहे एकता छानपैकी मजा येतली आणि तारी साहेब आपल्या पूर्ण ना सगळे म्हणजे कांदळवनचे जे प्रकार असतात याची इत्तंभूत माहिती तुमका थोड्या वेळात समजत आणि शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. खरोखर ह्या म्हणजे ऐकण्यासाठी आपल्या कांदळवन म्हटलं तर एकच प्रकार दिसता परंतु त्यामध्ये देखील विविध असे प्रकार आहेत. छान छान मासे देखील तुमका दर्शन झाला तर ते देखील तुमका बघूक मिळतील. तर चला मित्रांनो आमची बोट येलेली या बोटीच्या माध्यमातून आपण आज कांदळवन सफारीसाठी जाऊया. बोटीचा तो प्रवास चालू झालेला मस्तपैकी तारामुंबरीचा ब्रिज क्रॉस करून आम्ही या ठिकाणी तुम्हाला दाखवतोय. म्हणजे ही आपली मुंबईची मित्रमंडळी आहेत. नंतर तुमचा प्रवास कसा असतो त्यांच्याकडून जाणून घेऊया. परंतु आता ह्या आमचा समुद्राचा नसता म्हणजे काय असता ज्या समुद्र आणि खाडी याचा ज्या मिलन होता त्याचा नसतं म्हणतात आमच्याकडे. तर चला मित्रांनो आपल्याला आता तारी साहेब सगळी माहिती देतील परिपूर्ण. मस्तपैकी असं अथांग असं समुद्र किनारे छान वाटतं. एकंदरीत बोटीचा प्रवास ही आमची सगळी मित्रमंडळी बसलेली आहेत. एकंदरीत तर मित्रांनो चांगल्याच कामाची सुरुवाती गणपतीच्या नावानच करीत असता. गणपती बाप्पा चला मित्रांनो ही लहान मुलांना मस्तपैकी ना येवतच म्हणजे काय असतं आमच्याकडे समुद्र स्विमिंग तुमच्याकडे मुंबई स्विमिंग म्हणतात पण आमच्याकडे पेवतीच म्हणतात. हे अशा गोष्टी आहेत की मस्तपैकी लहान मुलं पेवतात. तर चला आता आपला पुढचा प्रवास चालू आहे आणि तारी साहेब आपल्या पूर्ण म्हणजे कांदळवनाचे जे प्रकार असतील त्याची इत्तंभूत माहिती आपल्या थोड्या मिळत सगळे. तर आम्ही जलकन्या बचत गट तारामुंबरीच्या वतीने स्वागत करतो या ठिकाणी. आता आज आपण कांदळवन सफारीला निघतोय. तत्पूर्वी आपल्याला वन विभाग सावंतवाडी कांदळवन कक्ष आणि कांदळवन प्रतिष्ठान यांच्या मार्फत आपल्याला ही बोट दिलेली आहे आणि ती आपण ह्या ठिकाणी कांदळवनाची माहिती जाणून घेण्यासाठी आपण आता सफारीला निघालोय.
तर सर्वप्रथम तुमच्या सर्वांचं मी स्वागत करून परत एकदा लक्ष्मणतारी आपल्या सगळ्यांची काळजी घेत आपण पुढे जाणार आहोत. तर आमचा हा समुद्र सुरुवात जी आहे या कांदळवन सफारीची जी सुरुवात ही आमच्या तारामुंबरी नसतं या ठिकाणावरून होते. इथून जवळजवळ 8 किलोमीटरची खाडी आहे आणि ह्या 8 किलोमीटरच्या खाडीमध्ये विविध प्रकारची कांदळवनाची माहिती तुम्हाला मी देत जाणार आहे. त्याचबरोबर इथे ह्या ठिकाणी बघा तुम्हाला आताच इकडे ह्या ठिकाणी हा इथे दिसतोय तुम्हाला वेस्टर्न रिप गेट आहे. ह्या बाजूला हा बगळा आहे दिसतो तुम्हाला. तर तोही ह्या ठिकाणी त्या पक्ष्यांची माहिती मी देत जाणार आहे. ह्या ठिकाणी पूर्वी आपल्या इकडे मसाले होतं, आता त्या ठिकाणी सीवीड्सचा नवीन एक प्रोजेक्ट आपल्या देवगडमध्ये येऊ घातलेला. त्याच्यापैकी एक आहे अलगी म्हणून आहे. तर त्या अलगीची इकडे जात तयार होणार आहे. मुळात आपला हा समुद्र हा खोल आहे. पुढे आपण जाणार आहोत बॅक वॉटर मध्ये. तर इथे तुम्हाला सुंदरपैकी जंगल आहे पाण्याखाली. ते फक्त स्कुबाने तुम्हाला बघता येईल किंवा आता आम्ही स्नॉर्कलिंग चालू करतोय. पुढच्या वर्षी आमचं स्नॉर्कलिंग चालू होईल. त्या खडकाच्या ठिकाणी आपण लोकांना पर्यटकांना उतरून त्यांना ते रंगीबेरंगी मासे आणि इकडची प्रवाळ वगैरे आणि विविधता आहे या ठिकाणची पाण्यामधली ती दाखवणार आहोत आपण. तर ते पुढच्या वर्षी चालू होईल. पण मोस्टली आता आपण कांदळवन सफारीला निघूया. या ठिकाणी पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं मी स्वागत करतो आणि आपण कांदळवन सफारीला सुरुवात करूया. काही बच्चे कंपनी आहेत त्याने आपापली काळजी घ्यायचीच आहे, पण सोबत जास्त हे करायचं नाहीये. ओके, तर आपण विषय असा होता की ही कांदळवन सफारी करताना आता मी बघितलं तर लहान मुलांपासून जी जॅकेट दिली होती ती का देण्यामागचं म्हणजे का आता काय आपण हो आम्हाला सरकारकडून पण आहे प्रतिबंध आहे की प्रत्येक पर्यटकाला ज्याला त्याला पोहता येत असेल तरी पण त्याने जॅकेट घातलं पाहिजे आणि जॅकेट घालून त्यांची काळजी आपण घेतो. या ठिकाणी जशी त्यांची वजन आहे त्या वजनाप्रमाणे जॅकेटचे ते प्रकार आहे. त्याच्यामुळे ही लहान जॅकेट एकदम सगळ्यात लहान आहे ती तिने घातलेली आहे. ते जवळजवळ 15 किलो पर्यंत आहे, 25 किलो पर्यंत आहे. दुसरं ते 45 किलोचं आहे. त्याच्यानंतर आपला 95 किलो आणि नंतर 120 किलो अशी जशी आपल्या वजनाची माणसं आहे त्याप्रमाणे करते. आता आपल्या समोर ह्या ठिकाणी बघा तुम्हाला दिसेल की एक मच्छीमारी बोट चालली आहे आपल्या बाजूने देवता म्हणून आहे. तर हे आता ह्या ठिकाणी ह्या ठिकाणी ती चालली आता मच्छीमारी हे आता ह्या खोल समुद्रामध्ये सौंदाळे बांगडे अशा प्रकारची मासे पकडायला ही लोक निघाले. सफारीमध्ये नेमकं काय काय बघायला आपल्याला ह्या कांदळवन सफारीमध्ये आपल्याला सुरुवातीला आपण हा नस्य बघितला, इकडची जे आहे सिनरी बघितल्यानंतर आपण जाणार आहोत कांदळवनाच्या दुनियेमध्ये. तर त्या ठिकाणी विविध प्रकारची जाती आहेत कांदळवनाच्या. त्याच्यात जवळजवळ आपल्या महाराष्ट्र राज्याला 20 जाती आहेत आपल्याकडे. त्यापैकी 13 जाती आपल्या ह्या खाडी क्षेत्रामध्ये बघायला मिळतील आपल्याला. त्याचबरोबर जवळजवळ 50हून अधिक पक्षी वेगवेगळ्या प्रकारचे या ठिकाणी बघायला मिळतात. त्याचबरोबर विविध प्रकारचे मासे आता भरती चालू आहे त्याच्यामुळे मासे उडताना पण तुम्हाला बघायची मजा खूप वेगळी आहे. फक्त एवढंच आहे की शिंपल्या काढायचा जो माझा माणूस होता तो थोडासा आता आपल्याला थांबावं लागेल कारण पाणी अतिशय जलदगतीने भरतंय. समुद्राची आता भरती चालू आहे त्याच्यामुळे तो करता येणार नाही, पण तरी पण बघूया प्रयत्न करूया आपण. आणि दुसरी गोष्ट ह्या ठिकाणी त्यांचे जे नावं आहेत सायंटिफिक नावं आहेत त्यांचे मेडिकल उपयोग आहेत आणि त्याचा आपल्या जीवनाशी काय संबंध आहे हे आपण या ठिकाणी दाखवणार आहोत. आणि त्याच्यासाठी की प्रत्येकाने ऑक्सिजन हा जो भाग आहे ते आपल्याला ही वनस्पती देते, खारपटी वनस्पती, तिलाच आपण मँग्रोव्ह म्हणतो, तिलाच आपण कांदळवन म्हणतो. तर ह्या कांदळवनाच्या ह्याचा महत्वाचा उपयोग आहे की आपल्याला ऑक्सिजन देतात. जसं वड पिंपळ जसं किनारपट्टीवरती देतात तशा पद्धतीने ते आपल्याला कांदळवन आपल्याला चांगला 14% अधिक ऑक्सिजन देतात. पण त्याच्यापेक्षा सगळ्यात महत्वाचं काम असं असेल की ते आपल्या ह्याच्यामधला वातावरणातला जो आहे कार्बनचं प्रमाण सर्वाधिक शोषण घेण्याचं काम ही झाडं करतात. त्याच्यामुळे जे आज इथे स्वच्छता आणि जे दिसतंय तुम्हाला त्याचं कारण हे कांदळवन आहे. त्याचबरोबर या ठिकाणी मासेमारींच्या म्हणजे जे मासे समुद्रातून आतमध्ये येतात प्रजननासाठी तर त्यांना त्यांच्या मुळामध्ये थांबवून त्या ठिकाणी त्यांना ब्रीडिंग करता येतं. त्या ठिकाणी अंडी पिल्ली घालतात, त्या ठिकाणी ते मोठी होतात, त्यांना खाद्य त्या ठिकाणी मिळतं त्यांच्या पानातून फुलातून आणि त्या ठिकाणची त्यांची जी लपण्यासाठी त्यांना जागा उपलब्ध होते त्या मुळांमध्ये पाण्याखाली. आणि अशामुळे काय होते ती मत्स्य उत्पादनासाठी पण अतिशय गरजेची आहेत. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्याकडे आता पूर आला, हानी झाली किंवा वादळे आली, निसर्ग वादळ आला, मध्ये चक्रीवादळ आली तर ती जी किनारपट्टीची जी धूप होते ती धूप पावण्याचं काम ही महत्वाची कांदळवन करतात. त्याच्यामुळे ह्या कांदळवनाची परिपूर्ण माहिती घेणं आणि जवळून बघणं हे खूप चांगल्या गोष्ट आहे आणि ती आम्ही देण्याचं काम आमच्या जलजालना बचत गटाच्या वतीने आणि वन विभाग सावंतवाडीच्या माध्यमातून आणि मँगोस्टरच्या माध्यमातून करतो.
आता ह्या ठिकाणी काही लोक मच्छीमार पण आता होडीने पण आता भरतीचे असल्यामुळे चढणीचे मासे त्या ठिकाणी आता तुम्हाला दिसतील चढताना, तर त्यावर तोही तुम्हाला उडताना काही आपल्या आवाजाने त्या बोटीच्या ते पळताना तुम्हाला दिसतील. पाहिजे कॅमेऱ्यामध्ये बंद करा, तुम्ही त्याच्या तयारीत राहिलं पाहिजे. आणि ह्या बाजूला आपल्या जे डाव्या बाजूला जे आहे तारामुंबरी गाव आहे आमचं, त्या बाजूला एक रोशनी हॉटेल आहे, इकडे मच्छीमारी नौका आहे त्यांना आम्ही फायबर बोट म्हणतो, 5 म्हणतात. आणि समोर आहे तारामुंबरीचं आमचं विठ्ठल रुक्माई मंदिर आणि हा तारामुंबरी मिठमुंबरी पूल. तर आता आपण कांदावन सफारीला सुरुवात करूया आणि या ठिकाणी जी काय मनमोहक जी दृश्य आहेत निसर्गातली ती बघत बघत आपण काही माहिती एकमेकांना देऊन त्याच्यातून आपण चांगलं ज्ञान घेऊन जाऊया, एवढी मी आशा प्रकट करतो आणि इथे थांबतो आणि आपण कांदावनाला सुरुवात करूया. ज्या ठिकाणी झाडं आली की मी तुम्हाला त्यांची नावं माहिती परिपूर्ण देत जाईल. तर मित्रांनो, जे आपले कार्यक्रम कांदावनाची मूलभूत माहिती आता आपण सांगितलं की ते 20 वनस्पती आहेत कांदावनाचे, परंतु त्यामध्ये या खाडी किनारी 13 वनस्पती आपल्याला या ठिकाणी मिळतात. आणि खरोखर एक छान अशी म्हणजे कांदावनाचे नेमकं काय उपयोग होता हे सगळे काही गोष्टी आपल्याला त्यांनी सांगितलं. तर आता खरोखर एक प्रवास चालू होतो, म्हणजे त्या खाडीमध्ये जर एक जग असता त्या देखील बघण्याची आपली संधी या तारी साहेबांनी आपली दिलेली आणि खरोखर छान वाटतं. तर तुम्ही देखील आमच्या सोबत यावा आणि या कांदावना सफारीचा आनंद घ्यावा. आपण थोडीशी कांदावनाची जरा माहिती घेऊया. कांदावन म्हणजे तुम्हाला माहिती आहे काय? खारफुटी वनस्पती, आणि खारफुटी वनस्पतीला आपण मँग्रोव्ह म्हणतो. तर ती आपल्या हा महाराष्ट्र राज्यामध्ये जवळजवळ 20 जाती, त्याच्यापैकी 13 जाती आपल्याकडे आहेत. त्यातली पहिली जात, तिला आम्ही वर्गीकरण करताना मराठीमध्ये आम्ही चिपी, तिवर आणि कांदा असे 3 वर्गीकरण केलं. तर त्याच्यातली ही चिपीच्या याच्यामधली सगळ्यात पहिली सोनेरेसी अल्बा म्हणून आहे. हिला पांढरी चिपी म्हणतात आणि हिला मँग्रोव्ह फळ जे येतं त्याला मँग्रोव्ह ऍपल म्हणतो. आणि हा वृक्ष जो आहे कांदावन वृक्ष, हा आपल्या भारतामध्ये पहिलं राज्य आहे महाराष्ट्र की ज्याने आपला कांदावन वृक्ष म्हणून घोषित केलंय 2 वर्षापूर्वी आपल्या महाराष्ट्र राज्य सरकारने. तर त्याच्यामुळे हिला कांदावन वृक्षाचा दर्जा दिला गेला राज्य सरकारच्या आपल्या ह्या माध्यमातून. तर ही अशी ही तिवर, हिची पण खूप उपयुक्तता आहे. त्याच्यानंतर ही दुसरी दिसते बारीक पानांची, ही आहे तिवर आहे. हिला आपण ग्रे मँग्रोव्ह म्हणतो. हिला अविसिना मरिना असं म्हणतात. त्याचे बारीक मुळं बघा दिसतात तुम्हाला वरती वाळूमध्ये. तर हिचं मुख्य काम आहे की जमीन घट्ट करून ठेवणं, म्हणजे जी जमिनीची झोप होते ना लाटांपासून किंवा वादळांमध्ये जे पूर येतो त्याच्यापासून ह्या किनारपट्टीचं रक्षण ही झाडं करतात. त्याच्यानंतर तिसरी वनस्पती ही बघा, ही जी वरती आधार मुळं आहेत ना, ही समोर दिसतात ती, तिला आपण लाल कांदा म्हणतो. हिला रायझोफोरा मिक्रोनाटा. तर हिचे मुळांची ठेवण बघा कशी आहे की ह्या मुळांच्या ठेवणीमध्ये खेकडे, कोळंबी, मासे, मत्स्य की लपार त्यांना जागा मिळते आतमध्ये आणि त्याच्यामुळे चांगली वाढ ह्या ठिकाणी होते त्यांची. आणि ह्या मुळांच्या सालीपासून मॉस्किटो रेपेलंट केलं जातं किंवा डायरियावरचं औषध आहे. ते पूर्वीच्या काळात वैद्य लोक हे याच्या औषधाचा पण उपयोग करत होते. आणि ही त्याच्यातली बारीक रोपं दिसतात ती बघा, ही कांद्याचे वृक्ष आहेत. आपण याला रायझोफोरा मिक्रोनाटा म्हणतो ना. मिक्रोनाटा म्हणजे एक काटा असतो बारीक पानांना. आपण जवळ जिथे पुढे बघूया त्याच्यामुळे हिला मिक्रोनाटा हे नाव पडलं, रायझोफोरा मिक्रो. ही लाल कांदा म्हणून जास्त प्रसिद्ध आहे आणि आपल्या भारतामध्ये मोठ्या प्रमाणात ही आहे, सोनेरेसी अल्बा आणि रायझोफोरा मिक्रोनाटा. आपण नंतर चौथ्या वनस्पतीकडे वळतो की हा जो पूर्ण भाग आहे ना, इथे गल्ले आहेत आणि या गल्ल्यांमध्ये विविध प्रकारची जाती. त्याच्यामध्ये एक अशी जात आहे मिल्की मँग्रोव्ह म्हणून आहे. ही मिल्की मँग्रोव्ह म्हणजेच हुरा, तिला आम्ही हुरा म्हणतो. पण तिचं चीक एवढं डेंजरस आहे की आपल्या डोळ्यात गेलं तर आपल्याला रातांमध्ये आंधळेपणा येतो थोडासा. त्याच्यामुळे तो पूर्वीच्या काळामध्ये मच्छीमार लोकांना जेव्हा तोडायला बंदी नव्हती त्या काळात ही लोक पांढऱ्या टाकायचे पाण्यामध्ये आणि त्या माशांच्या डोळ्याने चिकटले की मासे पकडायचे, अशी पहिली होती. पण आता तोडायला बंदी असल्यामुळे सरकारकडून आता सध्या ते काही चालू नाही, आता बंद आहे. त्याच्यानंतर दुसरं सगळ्यात महत्वाचं ह्या वनस्पतींचा महत्वाचा फायदा असा आहे की ह्या ठिकाणी जी तुम्हाला आता जे वातावरण बघा आता दिसतंय ते आल्हाददायक वातावरण तुम्हाला दिसतं आणि वारा पण लागतोय. तर ह्याच्यामध्ये सर्वाधिक ऑक्सिजन देणारी ही झाडं आहेत आपल्याला. म्हणजे जशी वर पिंपळ आपल्या किनारपट्टीवर येतो त्याच्यापेक्षाही अधिक ही झाडं आपल्याला ह्या ठिकाणी आपल्याला ऑक्सिजन देतात आणि सर्वाधिक कार्बन डायऑक्साईड शोषून घेतात. आता त्यातली चौथी जात आहे बघा, ही जी गोल पानांची दिसते ना, तिला आपण सोनचिपी म्हणतो. ही सोनचिपी आहे, गोल पानांची आहे ती त्या बाजूला. तर हिला बारीक शेंगा येतात तशा आणि त्या शेंगा अशा खाली पडल्या बाणासारखी की तिथे खाली रोप तयार होते बघा. तिथे काही रोपं तयार झालेली आहेत बारीक बारीक, ते इथे दिसते समोर गोल पानांची ही.
ती पण चिपी तीव्रातली प्रकारातली आहे, त्याला शेंगा पण दिसत बघाल आलेल्या. तर ह्याच्यामध्ये मधमाशे बऱ्यापैकी पोळी तयार करतात, त्यामुळे झुडपासारखं असं वाढतं, मोठं जास्त वाढत नाही पण झुडपाचं वाटतं जी याच्या भागामध्ये जास्त करून येतात ते. आता ह्या भागामध्ये छानपैकी एवढी विविधता आहे ना, याच्यामध्ये काही असोसिएटेड मँग्रोव्ह पण आहेत. असोसिएटेड म्हणजे आपले सहयोगी प्रजाती म्हणतात ना, तर आपल्याकडे जे 18 आहे त्याच्यापैकी आपल्याकडे 7 ते 8 आपल्याकडे इथे बघायला मिळतात. त्याच्यामध्ये इथे घोडबाजी ती बघा समोर आहे, बारीक बारीक गवतासारखं दिसेल बघा, तर ती घोडबाजी आहे. पण तिचा एवढा चांगला उपयोग आहे की त्याच्यापासून ना खूप प्रोटीन्स असतात या भाजीमध्ये. आपण कांदा बेसनच्या पिठामध्ये आपण टाकलं की नाही तर कांदा घालायची गरज नाही, हे फक्त पानं घालायची धुवून छानपैकी ती मस्तपैकी भजी होतं. त्याचं लोणचं पण तयार केलं जातं. आपल्याकडे काही महिला बचत गट आहेत ते याच्यावरती लोणची आणि हे करतात, भजी वगैरे तयार करतात. तर हा संपूर्ण पट्टा ह्या 5 वनस्पतीने इथे भरलेला आहे आणि त्याच्यातल्या आपण 5 वनस्पती आता इकडे माहिती करून घेतल्या. आपण पुढे जातोय थोडं. मध्ये या फळांपासून ना डांग्या खोकल्याचं औषध होतं आणि त्याच्याबरोबर आता आपल्याकडे केकर कॉलेज आहे, जाधव सर आहेत, त्यांनी त्याच्यावरती आणखीन संशोधन केलं. त्याच्यामध्ये लंग्स कॅन्सरचं औषध निघालं. म्हणजे एवढी उपयोग आहे झाडं ही. त्याच्यामुळे हा सोनेरीच्या हलवाला याच्या पानांपासून त्याच्या मुळांपासून खूप मोठा विषय आहे. आणि ह्या झाडांपासून ना आपल्याला टॅनिन मिळतं, पण त्या टॅनिन काढायला आता बंदी आहे थोडी ह्याच्यामध्ये, परंतु टॅनिन मोठ्या प्रमाणात त्या काळात कातरी कामाच्या उद्योगामध्ये वापरलं जायचं. आणि आता इथे एक नव्यानंच आता हा एक कोळंबी प्रकल्प आकाराला येतोय बेलवाडीच्या ह्या पट्ट्यामध्ये, कानकोलवाडीच्या टोकावरती आणि बेलवाडीच्या सुरुवातीला असा हा भाग आहे. आता ह्या बाजूला तुम्हाला बघाल तर ही समोर तिवर आहे, मध्ये चिपी आहे, बाजूला तांदळे आहे, परत तिवर आहे, असे हे सगळे आपापले झाड आहे जाती एकात एक ऍडजस्ट करून वाढत आलेले आहेत. आणि सर्व हे निसर्गातच नैसर्गिक पद्धतीने हे झालेले आहेत. त्यामुळे काय या ठिकाणी दाट एकदम जंगल तयार झालेलं आहे आतमध्ये. याच्या पुढच्या बाजूला एक छोटसा एक मँग्रोव्ह हे आहे, केव्ज आहे, हे आपण त्याला भुवार म्हणतो ना, गुहा म्हणतो, तशी ती मँग्रोव्हची गुहा इकडे आहे. त्याच्यामध्ये फक्त ही बोट जात नाही आपली, पण छोटी बोट जाते. पण भरतीच्या पाण्यामध्ये असेल ना तर त्या ठिकाणी येतात. आता इथे बघा तुम्हाला ही 2 थर्मोकोलची शीट दिसतात का, ह्या ठिकाणी त्यांनी ना खेकडे पकडायला इथे जाळं टाकलंय. आणि हे जाळं आता कसं भरतीच्या ह्यामध्ये ना खेकडे खाद्य खायला बाहेर येतात, त्यावेळेस त्यांना ते जाळामध्ये अडकतात. म्हणून ही पण एक आहे की मँग्रोव्ह मध्ये मडक्रात म्हणजे जो आपण सिल्लासाठी जो खेकडा आहे त्याची किंमत जवळजवळ 1800च्या वरती आहे. तर जवळजवळ आपण जर 300 हॉटेलमध्ये गेलो तर त्याची किंमत 3000च्या पटीत जाते. असा हा खेकडा ह्या ठिकाणी मिळतो, आपल्याला अवेलेबल होतो. 1 किलोच्या खेकड्याची किंमत ही 1850 ते 3000 रुपयापर्यंत आपल्याला तिथे अवेलेबल होतो. तिथून ते लोक 1250 ते 1600 रुपयापर्यंत खरेदी करतात आणि वरची रक्कम ते ऍड करून पुढे करतात. आता ह्या भागामध्ये रात्रीच्या वेळेला काही वेळेला कोल्हे पण येतात इथे खेकडे खायला, पण आपण तसं बघितलं तर ह्या ठिकाणी शिरू शकत नाही. एवढं दाट वन ह्या बाजूला दाटलेलं दिसतंय तुम्हाला बघा. इथून तुम्ही स्वतः प्रत्यक्ष एकही जाऊ शकत नाही. आणि ही जी म्हणतो ना गुहा, इथे छानपैकी गुहा आणि आतमध्ये सुंदरपैकी जाता येतं. एक 500 मीटर आतमध्ये ना सुंदरपैकी फिरता येतं आतमध्ये बोटीने, पण त्याच्यावर चिखल मोठ्या प्रमाणात आहे ह्या भागामध्ये आणि त्यामुळे थोडंसं ती काळजी घ्यावी लागते, गंबूट घालून या ठिकाणी जावं लागतं. तर आता आपण हे आलोय साधारण बेलवाडीच्या सुरुवातीच्या याला टोकाला आणि आता आपण जरा पुढे जातो. जी इकडे ह्या ठिकाणची थड्याची फाट इथे पण बघा तुम्हाला जाळी टाकलेली दिसतील बघा. तर ही जाळी खेकड्यांसाठी आहेत आणि ते खेकडे पकडून चांगल्या पद्धतीचं त्यांना उत्पन्न ह्या ठिकाणी मच्छीमारांना मिळतं. आणि ही जी भाट आहे तिला आपण थड्याची भाट म्हणतो. ह्या ठिकाणी सर्वाधिक चांगल्या प्रकारचे शिंपले म्हणजे मुळे म्हणतो आपण, करमाळे मुळे ह्या भागामध्ये मिळतात. ही समोरची जी भाट आहे ना हा एरिया, तर ह्या एरियामध्ये आता जर ओटी असते तर ह्या वेळेला तुम्हाला 30-40 महिला तुम्हाला शिंपल्या काढताना दिसले असते, कालवा गोळा करताना दिसले असते. तर ही जी फाट आहे थोडीशी कमी आहे पाणी तिथे, ह्या इथे फक्त पाणी जास्त आहे. तर ह्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात शिंपले काढले जातात. त्याच्यामध्ये रावणेमुळे, हापई, त्याचबरोबर तुमच्या करमाळेमुळे मिळतात. आणि जरा आपण पुढे गेलो की आपल्याला तिसऱ्या पण मिळतात, जे आपण पाटकरवाडीच्या ठिकाणी गेलो तर त्या भागामध्ये मिळतात. आणि हा समोरचा जो भाग आहे हा मेटमुंबरी, बौद्धवाडी आणि या बाजूला वळकुवाडी, बाळकेवाडी आणि पुढे वळकुवाडी याला आपण आता त्या दिशेने निघतोय.
पाहतोय हा शिराने प्रकल्प आहे. हा मीठमुंबरीतील बचत गटाचा प्रकल्प आहे आणि त्याला जे दिसतात पांढऱ्या पिवळ्या रंगाच्या ज्या दोऱ्या आहेत त्याला आपण शिनाने पकडले. आपण नंतर थोड्या वेळाने जवळून बघूया. तर हा शिनाने प्रकल्प यंदा उष्णतेच्यामुळे खूप त्याचं नुकसान झालेलं आहे काही लोकांचं आणि बऱ्यापैकी त्याच्यामध्ये नुकसान झाल्यामुळे काही शिनाने गळून पडलेले आहेत. आता प्रयत्न आमचा चालू आहे की पावसामध्ये पण ठेवून त्याच्यात जास्त पद्धतीने असे मोठे शिनाने करता येतील याच्यासाठी आमचा प्रयत्न आहे. आता ती रिस्क घ्यायचा आम्ही आटोकाट प्रयत्न करतो. काय करतोय की कर्नाटक आणि केरळ या राज्यातून शिनाण्याचे प्रकल्प त्याचे बिया आणतोय या इकडे आणि त्याचा आपण हे प्रोजेक्ट आता मगाशी बघितलं त्या प्रोजेक्टला आपण ते लावतोय. आमचा इकडे मागचा प्रयत्न एवढाच आहे की ह्या ठिकाणी पुन्हा ते जे त्या ठिकाणचं वैभव होतं ते वैभव ह्या ठिकाणी यावं. प्रचंड प्रमाणात ह्या ठिकाणी इकडे शिनाने मिळत होते ह्या खाडीमध्ये पण त्या ब्रिजच्या कन्स्ट्रक्शनच्या याच्यामध्ये केमिकल झोन याच्यामध्ये या ठिकाणचं क्षेत्र नष्ट झालं आणि परत वाळू आतमध्ये शिरल्यामुळे तर आणखी मोठा प्रॉब्लेम झालेला आहे. तर आमचा हा प्रयत्न आहे की ह्या प्रकल्पाच्या माध्यमातून नव्याने याच्यामध्ये शिनाने परत या खाडीमध्ये परत जन्माला यावेत आणि नव्याने ती बीच इकडे त्याचं संवर्धन व्हावं हा प्रयत्न आहे. आणि ह्या शिनाण्यांना अतिशय गोव्यामध्ये प्रचंड मागणी आहे. साधारण आता 350-400 रुपये किलोने नेतात ते. साधारण एक 15 ते 20 नग येतात 350-400 रुपये किलोने पण कधी कधी 25 रुपये ते 30 रुपयाला एक नग 9 सेंटीमीटर ते 12 सेंटीमीटरचा नग विकला जातो. आणि त्याचा सगळ्यात मोठा फायदा की ह्या शिनाण्यामध्ये ह्याला आपण हिरवा शिंपला म्हणतो मराठीत त्याला काकई म्हणतो पण याच्यामध्ये ओमेगा फॅटी ऍसिड आहे जी आपल्या पायांमध्ये जे वंगण कमी होतं ते वंगणाचं पण काम त्या जर तुम्ही जे सीफूड म्हणून खाल्लात आठवड्यातून 1-2 वेळेला तर निश्चितपणे तुम्हाला त्रास कधीच होणार नाही. आणि माझ्या माहितीत माझे एक मित्र आहेत ऑस्ट्रेलियामध्ये त्यांनी एक प्रयत्न केलाय की त्यांच्याकडे न्यूझीलंड मधले पर्नावेडिक्स म्हणतात त्याला इंग्लिशमध्ये तर ते तिकडे हे करतात उत्पादन घेतात आणि ऑस्ट्रेलियामध्ये विकतात. त्याच्यावर पावडर केली जाते आणि ही पावडर 20,000 रुपये किलोने विकली जाते इंटरनॅशनल मार्केटमध्ये. आणि तिकडचे ते पेट म्हणजे जे आपले जे अॅनिमल्स आहेत कुत्रा मांजरं पाळायची जी आहे त्या लोकांना ते खाद्य देतात. त्यांचे जे वजन वाढतात त्याच्यामध्ये पण त्यांना तो त्रास होतो म्हणून ते शिनाण्याचं त्याचा पावडर त्यांना दिली जाते खाद्यामधून. तर असा हा उपयोग आहे. पद्धतीने जी माहिती देतो अतिशय एकदम परिपूर्ण माहिती म्हणजे शिनाण्याचा उपयोग काय असा शिनाण्यापासून काय बनवलं जातं हे सगळे काही गोष्टी म्हणजे आपल्या त्या खाडीमध्ये म्हणजे या खाडीच्या दुनियेमध्ये काय वेगळा निसर्ग लपलेला छान वाटतं. एकंदरीत खूप प्रवास आपलं 8 ते 10 किलोमीटरचा प्रवास असतो आता असं या पाणी पसरलेला त्यामध्ये थांबवलं या एक छान प्रवास आपला आता सुरू झालेला म्हणजे या ठिकाणी काय काय घडलेला हे सगळे काही गोष्टी आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून नक्की बघून घेणार. तर तुम्ही शेवटपर्यंत थांबा आणि या व्हिडिओचा आनंद घ्या. म्हणजे आतापर्यंत आपण बरेच मानवण्याचे प्रकार आपल्याला सांगायचे अजून बरेच काय प्रकार बाकी आहेत ते देखील आपल्या थोड्या वेळाने त्यांना आरामात मिळतो. त्यांना खाद्य पण मिळालं. काही मासे ते शिंपले म्हणजे जो रेड स्नॅपर म्हणून आहे तांबवसा म्हणतो आपण त्याला त्या माशाला तो माशाचं आवडतं खाद्य आहे शिंपले हे हिरवे शिंपले हा शिनाने. तो फोडून खायला आतमध्ये तो होळ मारून पण येतो एवढी त्याचे अग्रेसिव्ह असते याच्यामध्ये. आमच्या प्रकल्पामध्ये तुम्हाला मी दाखवून थोडं आपण जाऊया लवकर जेवढं लवकर वेळ तेवढं आपल्याला बघायला मिळेल. तर त्या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीचे याच्यामध्ये आपल्याकडे हे पण आहेत ऑक्टोपस पण त्याच्यात राहिले होते मेळावळे म्हणतो ना सीआरचीन्स म्हणून ते पण त्याच्यात त्या प्रोजेक्टमध्ये होते. त्याच्यानंतर जे खाद्य तिकडे लागतं शेवाळ ते शेवाळ खाद्य खायला तिकडे बारीक बारीक माथाळीचं पूर्ण झुंड असते त्या ठिकाणी. तर त्याचं पण त्यांचं संगोपन त्या ठिकाणी होतं या प्रकल्पाबरोबर. आणि त्याच्यानंतर त्यांना खायला मोठे मासे येतात. आता इथे समोर जे आहे समोर बघा तुम्हाला इथे वरती झाडावरती बघा एक काळा रंगाचा हे पक्षी दिसतोय हा तो जो आहे पुढे आहे तो किंगफिशर आहे आणि हा जो उडाला ते पान लिटिल कॉर्मन मध्ये पान कावळे आणि वरती बघा तो पक्षी दिसतो तुम्हाला हा किंगफिशर बघा वरती आहे एकदम रंगीत एकदम सुंदर रंग त्याचा आहे. आणि हे उडत्या ते पान कावळे आहेत. या बाजूला रायझोफोरा मुकुनाटाचे ते बघा शेंगा दिसत ना शेवग्याच्या शेंगासारख्या आल्यात आणि त्याच्या मागच्या बाजूला ते झुडपं दिसत बघा असे झिगझॅग आहेत त्याला काटेरी आहेत त्याला आम्ही काटेरी मराठी म्हणतो मागच्या बाजूला आहे. हे पूर्वीच्या काळामध्ये वैद्य लोक ना स्नेक बाईट म्हणजे साप चावला की त्याच्यावरती ते औषध होते त्याचे पानाचे लावायचे ते इथे समोर पण आहे हे बघा. तर हे ज्या ठिकाणी पोल्युशन होतं त्या ठिकाणी मोस्टली वाढतात. तर आता इथे पोल्युशन कमी आहे पण ह्या इथे प्रमाण कमी आहे. तर ज्या ठिकाणी नायट्रोजन आणि हे जास्त होतं ना जमा त्या ठिकाणी हे जास्त मोठ्या प्रमाणात वाढते.
याला जांभळ्या रंगाचं फुल होतं आणि ह्याला अट्ट्यांचं सिलिसिफोलिस म्हणून नाव आहे. ते बारीक बारीक मासे आता उडताना तुम्ही बघितलं त्या इकडे इथे त्यांच्या मुळामध्ये ना लपायला जागा मिळते, माशांपासून संरक्षण होतं. आणि ह्या ठिकाणी बऱ्यापैकी आता ही जी आता आपण आलो ती आता बेलवाडीच्या जवळ आलो आणि ह्या ठिकाणी पण तोडाई ह्या ठिकाणी तुम्हाला इकडे नारळ मिळतात मोठ्या ह्या भागात मिळतात. तर त्याचं हे ठिकाण आहे. चिपी आहे पण चंद्रेशी अल्बा म्हणतो. ही रायजोपुरा मित्र आता त्याला शेंगा आल्यात त्या शेंगांची भाजी केली जाते बंगालमध्ये. आणि इथे ही मध्ये जी टोकरी पानांची आहे ती वर आहे आणि याच्या बाजूला बघा इथे लाल देठाची जी पान आहे ती रायजोपुरा आर्टिकुलेटा म्हणून नवीन एक दुर्मिळ जात आहे, ती आता कमी होत चाललेली आहे. ती पण कांद्याचीच मोठी जात आहे, मोठा कांदा म्हणतात त्याला. तर ही जात इथे ह्या ठिकाणी बघायला मिळते आपल्याला. आणि ह्या ठिकाणी तुम्हाला बघा त्या ठिकाणी एका झाडावरती सुंदर असे पानकावळे बसलेत. त्या पानकावळ्यांचा असा वेगळा आहे विषय की हे पानकावळे पाण्यामध्ये सूर मारतात आणि मासा पकडतात आणि खातात आणि नंतर वरती येऊन आपले पंख सुकवत ते झाडावरती बसतात आणि पंखामध्ये जेव्हा पहिले ग्रंथी येतात त्यावेळेला त्याच्यातून मग ते पुन्हा डायव्हिंगला मोकळे होतात. म्हणजे हे यांचं सतत दिनक्रम चालू असतो या कावळ्यांचा. याला आम्ही लिटिल कॉर्मोरंट म्हणतो. पानकावळा सध्या ओटीच्या वेळेला काठ्या रोवल्या जातात आणि त्याच्या तळाला जाळं असतं. ते जाळं भरतीच्या जेव्हा भरती वाढते त्यावेळेला अशी जाळं वरची काठीला लावलं जातं आणि ह्याला वान पद्धत म्हणते. ही पारंपरिक पद्धत आहे जशी ह्या ठिकाणी तुम्हाला दिसतंय बघा. ते जाळं वरती घेतलं जातं भरतीच्या ह्याच्यामध्ये आणि आतमध्ये गेलेले मासे आहेत ते अडकून पडतात आणि ज्या वेळेला ओटी होती त्यावेळेला तळाला ते सगळे मासे एकत्रित मिळतात. तर अशी ही वान पद्धत आहे. कार्यक्रम मी तुम्हाला विचारतो की आता ही वान पद्धत पारंपरिक पद्धतीची आहे बरोबर. यामध्ये कुठले कुठले मासे आपल्याला मिळतात? यामध्ये आपल्याला इकडचे जे बानोशी आहेत, इकडचे पल्सपॉट आहे, तांबोसा आहे, त्याच्यानंतर या ठिकाणी आपल्याला हे पण मिळतं सुळा मासा पण मिळतो. या ठिकाणी भुरटे असतात, विविध प्रकारचे पेडवे असतात, हे सगळे आणि खावा काही हे पण असतात. अरे हे खेकडे पण मिळतात या ठिकाणी. असे बरेच मासे या ठिकाणी तिकडे होते नाही तिकडे. वेनावी जातीचा प्रकल्प आहे कोळंबीचा. या ठिकाणी कुलकर्णी आणि त्यांचे हे पार्टनर बनवतात या ठिकाणी. वेनामी याची ती 120 दिवसांमध्ये तयार होणारी कोळंबीचा प्रकल्प आहे. आपण आता बेलवाडीच्या दिशेने आलो. त्या बेलवाडीच्या मध्य भागावरती हा प्रकल्प उद्यास आलेला आणि ह्या ठिकाणी जवळजवळ 5 टन मेट्रिक टन उत्पादन घेतलं जातं. त्याच्या पुढच्या प्रकल्पामध्ये जवळजवळ 15 टन मेट्रिक टन उत्पादन घेतलं जातं. आता आपण पाटकरवाडीच्या दिशेने निघालो आणि पाटकरवाडीमध्ये काही ठिकाणी आपल्याला तुम्हाला गावात ती घरं पण किनारपट्टीवरती दिसतील. त्या ठिकाणी सुंदर अशी अननस पण लागलेली दिसतील. आपण ते पाहूया आणि मग मागे फिरूया आपण. हे मासे भेटले काय? पक्षी पण चला अननस अननस लाल हा पाटकरवाडी. हा आपण आता बेलवाडीच्या पुढे आलो. पाटकरवाडी अननस दिसत तुम्हाला ह्या ठिकाणी. ते सुंदर इकडे अननस लावलेले आहेत या भागामध्ये. ही जात कुठली अननसाची? लाल आहे, लाल जात आहे. हो. आता आपण ज्या ठिकाणी आहोत ह्या ठिकाणी सुंदर असं म्हणजे इकडे तोडे मिळतात. तोडे हा इकडे एक ग्रीन मसल सारखाच असतो प्रकार पण तो काळा असतो. तो ह्या ठिकाणी मिळतो आणि इकडे तिसरा मिळतात. तिसरा शिंपल्यामधला एक तिसरा प्रकार आहे ना, तो तिसरा इकडे मिळतो ह्या भागामध्ये. आता आपण एरियाच्या समोर आलो आहोत. एरियाचे हे आणि समोरची जेटी आहे ह्या बाजूला. आपण हे सुंदर असं ह्या ठिकाणी बघून आता आपण पाठी फिरणार आहोत. त्याच्या पुढे एक आणखीन एक पुढे हे आहे कोलंबी प्रकल्प आहे आणि आपला पुढे तिथे एंड होतो पुढच्या याला. प्रकार देखील जाणून घेतले. परंतु या कांदळवन सफारीमध्ये आपल्याला कुठले कुठले पक्षी बघायला मिळतात दुर्मिळ? आपल्याकडे इकडे ना सगळ्यात आता दुर्मिळ म्हणजे आता ब्लॅक हेडेड आवीज आहे, जो त्याचं डोकं काळं असतं आणि पूर्ण मान काळी असते. तो बघायला मिळतो ह्या ठिकाणी ब्लॅक हेडेड आयवी. आता ते ऍक्च्युली 5000 मैल प्रवास करून सायबेरिया प्रांतातून ह्या भागामध्ये येतात. आता थोडा डिसेंबरमध्ये बघितलं असं तर तुम्हाला या ठिकाणी सी डक बघायला मिळतात, सीगल बघायला मिळतात. म्हणजे त्याला आपण टिबुकल्या म्हणतो, काही शराटी म्हणतो, काही आणि त्याचं ड्युरेशन कर्लू म्हणून जो आहे, हे सगळे पक्षी हे वेगवेगळे 5000 मैल
प्रवास करून आपल्या इकडे येतात आणि या तारामोगरीच्या ह्या खाडी किनाऱ्यामध्ये ते छानपैकी ते त्यांचं हिवाळ्यामध्ये जास्त करून त्यांचं आगमन असतं या ठिकाणी. त्याच्यानंतर ब्लॅक सील एक आहे पक्षी, तो दुर्मिळ आहे, तो इथे बघायला मिळतो. तर त्याचे पाय एकदम लाल असतात, एकदम उंच असतो. त्याच्यानंतर पेंटर स्टॉक येतो इकडे ह्या ठिकाणी. त्याच्यानंतर ग्रेट इग्रेट आहेत, त्याच्यानंतर लिटिल इग्रेट आहे, लिटिल कॉर्मोरंट आहेत, पॉन्ड हेरॉन आहेत, पॉन्ड हेरॉन बरोबर नाईट हेरॉन एक आहे ह्या ठिकाणी. त्याचबरोबर किंगफिशरचे 4 जाती आहेत आपल्याकडे ह्या भागामध्ये बघायला मिळतात. त्याचबरोबर हॉर्नबिल बघायला मिळतात, मलाबार पाईड इकडे. त्याच्यानंतर बाकी इकडे सी इगल पण आहेत आणि सी गर्ल पण आहेत, प्लस तिकडे ब्राह्मणी घार आहेत, ब्लॅक काईट आहेत या भागामध्ये. हळदीवाय बघायला मिळतो ह्या ठिकाणी. बऱ्याचदा त्याचं दर्शन इकडे सी ऑटर्स पण होते, आपल्याला 2 फॅमिली होत्या, सध्या दिसत नाहीयेत. पाण मंदिर म्हणतो ना आपण मोदी, तर ती पण या ठिकाणी होती चांगल्या पद्धतीने, 2 फॅमिली होत्या, पण आता सध्या दिसत नाही गेले 5-6 महिने. तर असे हे भरपूर या ठिकाणी आहेत. आणि रात्रीच्या वेळेला तुम्ही किनाऱ्याला आलात त्या ठिकाणी गोल्डन जॅकेट आपण जे कोल्हे म्हणतो ना, छोटी काग, ते या ठिकाणी खेकडे खायला येतं, ते पण बघायला मिळतं, पण त्याला काळोखात यावं लागतं या ठिकाणी बघायला. पण ह्या भागामध्ये आहेत. पूर्वीच्या काळात ह्या इकडे तरस पण होती, पण आता तरसाचं प्रमाण कमी होऊन ती आता माळ रानावरती गेलेली आहेत. त्यामुळे इकडे बिबट्या पण येतो आतमध्ये ह्या भागामध्ये कधी कधी, आणि तोही आपल्या इथून पलीकडे पोहून त्या ह्याच्यामध्ये जातात. त्यानंतर आपल्या मिठमुंबईच्या किनाऱ्यावरती ते कासवांची अंडी खायला हे कोल्हे पण येतात त्या ठिकाणी. तर असं बरेच रात्रीच्या वेळेमध्ये खांडेचोर असू देत, खवले मांजर पण येतं, घोरपड पण आपल्या ह्या ठिकाणी बघायला मिळतात. आम्हाला काही वेळेला पाणसाप बघायला मिळतात पाण्यामधले, ते या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आपल्याला बघायला मिळतात. त्याचबरोबर माशांचे प्रकार बरेच आहेत, त्यामध्ये तोळ मासा आहे, इकडे सोळा मासा आहे, बानोशी आहे. त्याचबरोबर या ठिकाणी आपल्याला मलेच म्हणतो आपण, ज्याला आपण शेरी म्हणतो ना, बोई, ती असतात, उडताना दिसतात ती. त्याच्यानंतर इथे पेडवे मिळतात, बुरटे मिळतात, कालवा आहे त्या ठिकाणी. शिंपल्यांमध्ये जवळजवळ 5 ते 6 जाती आहेत, त्याच्यामध्ये करमाळेमुळे, हापईमुळे, रावणेमुळे, तोडई, त्याचबरोबर शिनाने, हे सगळं इकडे निसर्ग एवढं सुंदर आहे आपल्या ह्या तारामोगरी मिठमुंबई खाडीमध्ये, की ह्या ठिकाणी आपल्याला त्याचं एकत्र हे मिळतं. आता आपण जिथून आलो त्या ठिकाणी तोडे मोठ्या प्रमाणात मिळतात, तिसऱ्या पण मिळायला लागले त्या भागामध्ये. फक्त तिसऱ्याचं प्रमाण कमी आहे, करमाळमुळ्यांचं प्रमाण जास्त आहे. आणि ह्या खाडीमध्ये प्रदूषण कमी असल्यामुळे इथे चांगल्या पद्धतीने त्याची वाढ होते आणि हे त्यांना पोषक आहे कांदळवन, त्याच्यामुळे ह्या ठिकाणी ही विविधता आपल्याला बघायला मिळते. या ठिकाणी आपल्याला सी हॉर्स बघायला मिळतात, करमाळेमुळे मिळतात, आपले हे सीआरचीच बघायला मिळतात. त्याचबरोबर स्टारफिश आपल्या ह्या खाडीवरती आहेत. त्याच्यानंतर वेगवेगळ्या प्रकारच्या रंगीत कवड्या म्हणतो ना आपण, कवड्या जिवंत कवड्या पण आपल्याकडे इथे मिळतात. त्याचबरोबर या ठिकाणी शंख, शिंपले, याच्यामध्ये अगणित प्रकार आहेत. त्या बाजूला आपल्या खाडी तारामोगरी बीचला गेला तर तेव्हा त्याचे काही हे पण मिळतील बघायला. तर अशी ही खूप चांगली विविधता ह्या ठिकाणी आहे. देवाची कृपा मावर कोल्यांना पोसतोय समिंदर. कांदळवन सफारी तर झाली आणि आपल्यासोबत हे भोर कुटुंबीय होतं. 2 बच्चे कंपनी त्यांची होती आणि त्यांच्या मिसेस आणि भोर होते. तर एकंदरीत हा कांदळवन सफारी कशी वाटली? खूप छान वाटली, खूप छान प्रकल्प आहे आणि यातून नवीन नवीन शिकायला मिळालं आणि तारी साहेबांनी खूप छान माहिती दिली. आणि आपल्या बेलवाडीचं नाव खूप छान म्हणजे सगळीकडे होत आहे, खूप आनंद वाटतोय. बरोबर. परंतु या कांदळवन सफारीमध्ये काय असा वेगळेपण जाणवलं? यात नवीन नवीन म्हणजे औषधी वनस्पती, बरोबर, त्यांचे उपयोग, त्याचा म्हणजे हे आम्हाला माहिती नव्हतं पहिलं, बरोबर. हे आता नवीन आम्हाला माहिती पडलं कुठची वनस्पती कशासाठी वापरली जाते, कशा पद्धतीचा वापर होतो. बरोबर. तारी साहेबांनी खूप छान माहिती दिली आणि खूप चांगला अनुभव होता. पण भोरसाहेब, माका असा वाटतं की आज तुम्ही एवढ्या वर्ष म्हणजे बेलवाडीतलेच रहिवासी आहात आणि तुम्ही या कांदळवनाच्या बाजूकच थोडाफार वास्तव्य करताच, परंतु आज तुमका एवढ्या वर्षात कांदळवनाचे प्रकार माहित नव्हते का? नव्हते एवढे माहिती. फक्त कांदळवन काटेरी वनस्पती आहेत, त्याच्यात फळं वगैरे ते एवढं माहिती होतं, स्टार फळ वगैरे असतं ते माहिती होतं, पण त्याचे उपयोग हे माहिती नव्हते. तारी साहेबांकडून आज त्याचे उपयोग, औषधी वनस्पती माहिती खूप छान पद्धतीने मिळाली. तर आता मी शेवटचा तुमका असं प्रश्न विचारतोय, तुम्ही याकडे कसे येलात आणि येणाऱ्या पर्यटकांना काय सांगशाल? आम्ही आलो कारने आलो, पण आम्ही ठाण्यावरून आलो ना
तेव्हा आमचा विचार होता की आम्हाला मँग्रोव्ह बघायचं. बरोबर. सो मी गुगलवर असं सर्च केलं तर मँग्रोव्ह दाखवलं मला मालवण आहे. तर म्हटलं मालवण तर 50 मिनिट्स होतं आणि मला उद्या सकाळी मुंबईला जायचं. तर लहान पिल्लांना घेऊन मला आज मँग्रोव्ह दाखवायचं. बरोबर. तो मग तेव्हा विचार केला इथे कुठे. तर मग आम्ही जसा ब्रिज पार करताना एक बाबा भेटले, त्यांना विचारलं तर ते म्हणाले ह्या ब्रिजच्या खालून जा. खाली आलो तर हा बोर्डिंग भेटलं. तिकडनं मी कॉन्टॅक्ट केलं. लहान मुलांसाठी खूप सुंदर आहे, दाखवण्यासारखं आहे. आपण मुंबईमध्ये जू चौपाटी किंवा बीचेस हे सगळं दाखवतो, पण आपल्या जे कोकणातलं सौंदर्य आहे ते कुठेतरी आपण मुलांना दाखवत नाही. बरोबर. तर हे दाखवणं खूप जास्त महत्वाचं आहे. मिस केलं मॉर्निंगचा टाइम. नक्कीच पुढच्या वेळेस जेव्हा येईल गणपती तेव्हा मॉर्निंगला पोरांना घेऊन येणार. खूप छान. म्हणजे हे जे शांतता आहे, बरोबर, खूप सुंदर वातावरण आहे. कारण की लहान म्हणजे जे येणारे आहेत त्या लोकांनी इथे यायचं, कारण की आपणच आहोत जे हे वातावरण आहे ते जपणार आहोत. राईट. की मँग्रोव्ह जपल्यानंतर आपल्याला काय फायदा होणार हे आपल्याला माहिती नव्हतं. मँग्रोव्ह आहेत हे माहिती. बरोबर. एक बुक्स मध्ये पण खूप आहे शाळेच्या की मँग्रोव्ह असतात किंवा, पण त्याचं इम्पॉर्टन्स कधीच माहित नव्हतं. ते सगळं खरंच खूप छान. तर मित्रांनो, खरोखर म्हणजे हे तर खाडी किनारीच यांचा घर हा, परंतु आज एवढा वर्ष वास्तव्य करून त्यांका कांदळवन म्हणजे फक्त एक प्रकार माहित होतो, परंतु आज या तारी साहेबांनी खरोखर एवढी उत्कृष्ट अशी माहिती दिल्याने आणि त्या वहिनींनी देखील, वहिनी आज तारी साहेब नसताना वहिनी सगळं हँडल करतात आणि खरोखर छान पद्धतीचा माहिती ते देतात. आणि मित्रांनो, नक्की तुम्ही जो तारी साहेबांनी नंबर सांगितला त्यावर नक्की फोन करा. या कांदळवन सफारीचा आनंद घ्या. कयाकिंग असता, परत स्कुबा आता चालू आहे थोड्या दिवसांनी त्यांची. आणि एक त्यांचं वैशिष्ट्य आहे, येणाऱ्या पर्यटकांना सुंदर असा जेवण, म्हणजे छान पद्धतीचं जेवण तुमका या ठिकाणी उपलब्ध होऊ शकता. तुम्ही आधी त्यांचा संपर्क तारी साहेबांकाच फोन केलात तर तुमका नक्कीच चांगल्या पद्धतीचं जेवण देखील उपलब्ध होऊ शकता. तर चला मित्रांनो, एकंदरीत हो व्हिडिओ कसं वाटलो हे नक्की कमेंट बॉक्समध्ये, आणि व्हिडिओ जर आवडलो तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करून बाजूचा बेल बटन दाबू देखील विसरू नका. हे सगळे पर्यटक आता बघितलं आपण, कांदळवन सफारी तर केलं आणि या ठिकाणना हे काका इलेत. आपण या काकांना विचारणार, काका कुठून आलात आणि ही कांदळवन सफारी करण्याचा तुम्हाला इकडे येण्याचा योग कसा काय आला? सोलापूरहून आलेला आहे आणि इकडं मुलगी दिलेली आहे पीडब्ल्यूडीतले समाधान जाधव साहेब डेप्युटी इंजिनियर आहेत, त्यांच्याकडे आलो होतो. आणि आज कांदळवन ट्रिपसाठी इथं आलेला आहे. पण एकंदरीत आज कोकणामध्ये तुमचं बरंच फिरणं झालं असेल, कसं वाटलं कोकण? कोकणची झाडी, घनदाट झाडी छान आहे. पाण्याचं समुद्राचं पाणी, खाडी वगैरे छान, निसर्ग सौंदर्य, आंब्याच्या बागा, बरोबर, चांगलं दिसून आलं. तर मित्रांनो, आपल्याबरोबर ते काकांनी आपल्याला सांगितलं, म्हणजे कोकण हे निसर्गाने भरभरून दिलेलं एक पर्यटन क्षेत्र आहे. तर आपण या मॅडमला देखील विचारणार. मॅडम, कांदळवन सफारीला चाललात, कसं वाटतं? मी सध्या सलग 4 वर्ष कोकणातच आहे. कोकणाविषयी सांगायचं म्हणलं तर जी संस्कृती महाराष्ट्राची आहे, सर्वात जास्त संस्कृती जपलेली आहे कोकणाने. प्रत्येक उत्सव, गणपती, शिमगा, आपला दिवाळीला जो हे असतो नरकासूरचा तो इव्हेंट, हे सर्व असं इथं पारंपरिक वाद्याने साजरा करतात. इतर भागात कसं एक उत्सव म्हणला का ते डॉल्बी पारंपरिक वाद्य नष्ट होतात, पण कोकणाने प्रत्येक सण हे अत्यंत आनंदाने साजरे करतात. साधं लग्न जरी असलं तर त्या लग्नात पारंपरिक वाद्याने एवढं लग्न आहे, इतकं आनंदी पद्धतीने होतं ना साजरं, ते बघून असं वाटतं की आपल्याकडे पण असेल लग्न असावं. आमच्या भागात तसं नाही. आणि कांदळवनचं सांगायचं म्हणलं तर मँग्रोव्ह हे जैवविविधतेसाठी लय महत्वाची गोष्ट आहे. समुद्रकिनारे कांदळवनला काय महत्व असतं ते सुनामीमध्ये समजलंय. बरोबर. सध्या कांदळवन तोडल्यानंतर मनुष्यवधाचं गुन्हा दाखल होतो हे आमच्या डिपार्टमेंटला माहित आहे. कांदळवनचे जैवविविधता टेक्टिक ज्या प्रजाती असतात समुद्रकिनारे, कोळंबी, खेकडा, त्यांचं जैवविविधतेचं साधन आहे. ऑक्सिजन मोठ्या प्रमाणात उत्सर्जित केला जातो. आणि कांदळवनची सफारी बघितलं का असं वाटतं की आपण पश्चिम बंगालच्या बॅकवॉटरमध्ये सफर करतो, केरळमधल्या बॅकवॉटरमध्ये सफर करतो. अतिशय चांगला आनंद आणि माहोल आहे. तर मित्रांनो, हे सोलापूरवरून इलेला कुटुंब आणि यांनी छानपैकी आता ते देवगडमध्ये आता गेली 4 वर्ष वास्तव्य करतात आणि आज त्या सगळा कुटुंब या ठिकाणी इलेला. तर छान वाटतं. ते कांदळवन सफारीसाठी चाललेले आहेत सगळा कुटुंब. एकंदरीत हो कोकणातला आनंद बऱ्यापैकी घेत आता ते कांदळवन सफारीसाठी इलेला. आणि हे बोर साहेबांची ना या मुलगी आहे छान मस्त. तर कसं वाटलं तुला आज हे बोटिंग करून? मस्त वाटलं. काय काय बघितलं आतमध्ये?
खेकडे आणि फिश. अजून आता तू तुझ्या मुंबईला गेल्यावर मैत्रिणीला सांगणार? हा तू काय जमा केले शेल्फ? हा, तर मित्रांनो हे बघा, ही बच्चे कंपनी आमच्यावर होती. एकंदरीत छान वाटला. म्हणजे त्यांच्या चेहऱ्यावरचा जो आनंद तो खरोखर बघण्यासारखा. म्हणजे बघा, त्यांच्या चेहऱ्यावर एवढा हास्य दिसता, छान वाटतं. ही आता बाकीची मंडळी आता या ठिकाणी चाललेली आहे. तर चला मित्रांनो, त्यांचं प्रवास सुखाचो आनंदाचं जावं. तर आता तारीसाहेब परत बोटिंगसाठी चाललेले आहेत. चला, बाय बाय.